नमस्कार. तर तुमच्या सगळ्यांचं मनापासून स्वागत आहे आपल्या YouTube चॅनेलवर गावगाथा विथ प्रसाद. मित्रांनो, आजचा हा व्हिडिओ खास आहे, कारण आज आपण जाणून घेणार आहोत माझ्या गावातील अभिमानाची ओळख, पाटपन्हाळे प्रीमियर लीग. आपला गाव, आपला महोत्सव, अशी ओळख असलेल्या या लीगबद्दल आज आपण सविस्तर बोलणार आहोत. ही लीग नेमकी काय आहे, ती कशी सुरू झाली, यामागची संकल्पना कोणाची होती आणि आज ही स्पर्धा गावासाठी इतकी महत्त्वाची का ठरते आहे, या सगळ्याचा एकत्रित आढावा आपण आजच्या या व्हिडिओमध्ये घेणार आहोत. तर व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा आणि जर व्हिडिओ आवडला तर लाईक, शेअर आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. चला तर मग सुरू करूया पाटपन्हाळे प्रीमियर लीगची ही गाथा. पाटपन्हाळे प्रीमियर लीगची सुरुवात कुठे झाली हेच आपण आजच्या या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. क्रिकेट हे आज सगळीकडेच सुरू होतं आणि त्याचसोबत IPLची क्रेजही दिवसेंदिवस वाढत होती. स्टेडियमपासून मोबाईल स्क्रीनपर्यंत प्रत्येकाच्या डोळ्यात फक्त एकच स्वप्न दिसत होतं, क्रिकेट. आणि याच IPLच्या धर्तीवर आपणही आपली स्वतःची लीग का सुरू करू नये हा विचार जन्माला आला. एका छोट्याशा गावात एका साध्या पण मोठं स्वप्न पाहणाऱ्या मुलाच्या मनात. तो मुलगा म्हणजे मनीष कदम. आणि इथूनच सुरू झाली पाटपन्हाळे प्रीमियर लीग, एक कल्पना जी पुढे इतिहास बनणार होती. एका विचाराने जन्म घेतला. तो विचार होता मनीष कदम यांचा. हा विचार त्यांनी मनीष चव्हाण यांच्याशी मांडला आणि दोन मनीषांच्या एकत्रित इच्छाशक्तीतून पाटपन्हाळे प्रीमियर लीगचा इतिहास घडण्याची सुरुवात झाली. स्वप्न एकाच माणसाचं होतं, पण त्याला आकार मिळाला दोन मित्रांच्या विश्वासामुळे. मनीष कदम यांनी सुचवलेली कल्पना मनीष चव्हाण यांनी स्वीकारली आणि त्यातूनच पाटपन्हाळे प्रीमियर लीग साकारण्याचा निर्णय झाला. स्पर्धा चालू करण्याचा निर्णय तर झाला होता, पण आता बाकी सगळं नियोजन बाकी होतं. मैदान ठरवायचं होतं, संघ जमवायचे होते, संघ मालक तयार करायचे होते, नियम बनवायचे होते आणि सगळ्यात महत्त्वाचं विश्वास मिळवायचा होता. कारण ही स्पर्धा काही साधी नव्हती. अशी स्पर्धा पहिल्यांदाच गुहागर तालुक्यात भरवली जाणार होती. म्हणूनच उत्सुकता तितकीच होती आणि आव्हानही तितकंच मोठं होतं. गावागावात चर्चा सुरू झाली, मैदानात स्वप्न रंगू लागली आणि प्रत्येकाच्या मनात एकच प्रश्न होता, हे खरंच होणार आहे का? पण काही स्वप्न प्रश्न विचारत नाहीत, ती फक्त धाडस मागतात आणि ते धाडस आता प्रत्यक्षात उतरणार होतं. सुरुवातीला ही स्पर्धा फक्त एका दिवसासाठी खेळवावी असा निर्णय झाला होता. तारीख होती 29 एप्रिल 2018. त्या दिवशी 8 संघ मैदानात उतरले आणि अपेक्षेपेक्षा जास्त ही स्पर्धा यशस्वीपणे पार पडली. तो पहिला पर्व संपला खरा, पण त्याच क्षणी सगळ्यांच्या मनात एका नव्या पर्वाची चाहूल लागली. जशी शिमग्याला आणि गणपतीला गावी जाण्याची ओढ लागते ना, अगदी तशीच ओढ या स्पर्धेची लागली होती. बघता बघता दुसरं पर्व जवळ आलं. यावेळी मैदानात उतरणार होते 12 संघ आणि यावेळी तब्बल 300 पेक्षा अधिक मुलांनी सहभाग घेतला होता. हळूहळू या स्पर्धेला मिळणारा प्रतिसाद अविश्वसनीय वेगाने वाढतच चालला होता आणि तेव्हा एक गोष्ट स्पष्ट झाली होती, ही आता फक्त स्पर्धा राहिली नव्हती, ती एक चळवळ बनत होती. स्पर्धा आता फक्त गावापुरती उरली नव्हती. तालुक्यातून, शेजारच्या गावातून या मैदानाकडे लोक ओढली जात होती. प्रत्येक संघ म्हणत होता, यावेळी आमचीच वेळ आहे. प्रेक्षक वाढत होते, टाळ्यांचा आवाज वाढत होता आणि प्रत्येक षटकासोबत थरारही वाढत चालला होता. मैदानात फक्त बॅट बॉल नव्हता, इथे होती इज्जत, ओळख आणि स्वतःला सिद्ध करण्याची संधी. आणि तेव्हाच सगळ्यांना कळून चुकलं, ही स्पर्धा आता थांबणार नाही. कारण जेव्हा गाव एकत्र येतं ना, तेव्हा इतिहास घडतो आणि हा इतिहास आता लिहिला जात होता पाटपन्हाळे प्रीमियर लीगच्या नावाने. बघता बघता 2 वर्ष सरून गेली आणि आता तिसऱ्या पर्वामध्ये पदार्पण होणार होतं. यावेळी मात्र काहीतरी वेगळं घडत होतं. गावातील मुलींनीही या स्पर्धेत खेळण्याची इच्छा व्यक्त केली होती. बहिणींनी बोलून दाखवलेली ती इच्छा भावांनी ऐकली आणि ती इच्छा पूर्ण करणं आता अनिवार्य झालं होतं. म्हणूनच या तिसऱ्या पर्वात मुलींचेही 4 संघ मैदानात उतरणार होते. आता ही उत्सुकता फक्त मुलांपुरती राहिली नव्हती. गावातील मुलांसोबतच मुलींच्याही मनात या स्पर्धेची तितकीच उत्कंठा निर्माण झाली होती.
आणि अखेर तो दिवस उजाडला. तिसरं पर्वही तितक्याच दिमाखात, तितक्याच यशस्वीपणे पार पडलं. आणि त्या दिवशी एक इतिहास घडला. रत्नागिरी जिल्ह्यात प्रथमच मुलींचे सामने भरवण्याचा मान पाटपन्हाळे गावाने मिळवला. ही फक्त एक स्पर्धा नव्हती, हा विचार होता. आणि जेव्हा विचार मैदानात उतरतो ना, तेव्हा तो खेळापेक्षा खूप पुढे जातो. बघता बघता 1, 2, 3 नव्हे तर चक्क 8 पर्व या पाटपन्हाळे प्रीमियर लीगची यशस्वीपणे पार पडली. प्रत्येक पर्वाने नवीन आठवणी दिल्या, नवीन खेळाडू घडवले आणि गावाला नवीन ओळख मिळवून दिली. आणि आता सगळ्यांना प्रतीक्षा आहे पुढच्या इतिहासाची. येणाऱ्या 2026 मध्ये 24, 25 आणि 26 जानेवारी पाटपन्हाळे प्रीमियर लीगचं 9वं पर्व भव्य स्वरूपात भरवण्यात येणार आहे. तीच उत्कंठा, तोच उत्साह आणि त्याहूनही मोठं स्वप्न. म्हणूनच तुम्ही सगळे या स्पर्धेला नक्की भेट द्याल अशी मनापासून अपेक्षा आहे. कारण ही फक्त एक लीग नाही, ही आहे गावाने घडवलेली एक परंपरा. पाटपन्हाळे प्रीमियर लीग, जिथे खेळातून इतिहास घडतो. कारण ज्या स्पर्धेत एकेकाळी फक्त खेळायची इच्छा व्यक्त करणाऱ्या मुली होत्या, आज त्या फक्त तालुक्यापुरत्या नाहीत, जिल्ह्यापुरत्याही नाहीत, तर थेट राष्ट्रीय स्तरावर 18 वर्षाखालील क्रिकेट टीममध्ये पाटपन्हाळे गावच्या 2 मुली खेळत आहेत. आणि एवढंच नाही तर त्या संघाचं नेतृत्वही करत आहेत. ही आहे कुमारी अस्मी विक्रांत मोरे. दिनांक 18 ते 20 ऑगस्ट 2025 दिल्ली येथे झालेल्या 14 वर्षाखालील मुलींच्या राष्ट्रीय टेनिस बॉल क्रिकेट स्पर्धेत रत्नागिरी जिल्ह्याच्या पाटपन्हाळे गावच्या अस्मी मोरे हिने महाराष्ट्र संघाचं नेतृत्व केलं. आणि त्या नेतृत्वाखाली महाराष्ट्र संघाने राष्ट्रीय स्तरावर तृतीय क्रमांक पटकावला. आणि ही आहे गार्गी चव्हाण. ज्युनियर नॅशनल टेनिस बॉल क्रिकेट चॅम्पियनशिप 2026 या स्पर्धेत तिने महाराष्ट्र संघाचं नेतृत्व केलं. आणि आता गोवा येथे होणाऱ्या पुढील स्पर्धेसाठी ती आपल्या भारत देशाचं नेतृत्व करणार आहे. खरंच हा क्षण आहे अभिमानाचा. पण हा क्षण फक्त अभिमानाचा नाही, हा क्षण आहे त्या विश्वासाचा, त्या संधीचा आणि त्या निर्णयाचा जो कधीतरी याच मैदानावर घेतला गेला होता. आज मनापासून खूप आनंद होतो, कारण ही स्पर्धा फक्त एक आठवण नाही, ती आहे एक प्रेरणा. सगळेच म्हणतात की क्रिकेट म्हणजे फक्त एक खेळ, पण क्रिकेटमुळे खेळाच्या पलीकडेही खूप काही साध्य करता येतं. हे तुम्हाला पाटपन्हाळे प्रीमियर लीग पाहिल्यावर नक्की समजेल. ही लीग आम्हाला काय देऊन गेली असं कोणी विचारलं तर आम्ही अभिमानानं सांगू, या लीगनं आम्हाला आमचं हरवलेलं गाव परत दिलं. कामासाठी मुंबईला गेलेला तो तरुण, ज्याचं गावाशी नातं हळूहळू तुटत चाललं होतं, त्यालाच पुन्हा एकदा आपल्या मातीशी, आपल्या माणसांशी जोडण्याचं काम या लीगनं केलं. ही स्पर्धा फक्त क्रिकेट खेळण्यासाठी नाही, तर समाजासाठी काहीतरी करण्यासाठी आहे. गावात पाणी अडवा पाणी जिरवा अभियान असो, मराठी शाळांना भेटवस्तू देणं असो, गरजू कुटुंबांना आर्थिक मदत असो की रक्तदान शिबिर. आणि हो, अभिमानानं सांगतो, या लीगच्या रक्तदान शिबिराची नोंद वर्ल्ड बुक ऑफ रेकॉर्ड्समध्येही झाली आहे. अभिमानाची गोष्ट आहे नाही? मित्रांनो, आज अशा लीग्स तुम्हाला अनेक ठिकाणी पाहायला मिळतील. पण या स्पर्धेला आज तब्बल 8 वर्ष पूर्ण झाली आहेत आणि हे आहे 9वं वर्ष. आणि तरीही कोणत्याही राजकीय हस्तक्षेपाशिवाय फक्त तरुणाईच्या ताकदीवर आणि गावातील व तालुक्यातील दानशूर व्यक्तींच्या सहकार्यानं ही स्पर्धा अखंड सुरू आहे. दानशूर व्यक्तीवरून आठवण येते ती अनंत मैदानाची. आणि या मैदानाचे खरे मालक आहेत अनंत भेकरे काका. आमच्या या काकांनी गावातील मुलांना फक्त एक गोष्ट दिली, खेळण्याची मोकळी जागा. एकाही पैशाची अपेक्षा न करता, कोणतीही अट न ठेवता. म्हणजे माणूस किती दानशूर असावा याचं उत्तम उदाहरण म्हणजे आमचे अनंत काका. स्पर्धेच्या सुरुवातीला काकांच्या हातून नारळ वाढवून या स्पर्धेला नेहमीच सुरुवात व्हायची. पण यावर्षी काका आमच्या सोबत नाहीत. ही पोकळी भरून न निघणारी आहे.
आज ही पाटपन्हाय प्रीमियर लीग काकांच्या आठवणींना समर्पित आहे. आणि हो, ही स्पर्धा यशस्वीपणे सुरू राहण्यासाठी फक्त आयोजनच नाही, तर गावातील प्रत्येक मुलांचं योगदान आहे. आणि तितकंच मोलाचं योगदान आहे संघ मालकांचं सुद्धा. 24, 25 आणि 26 जानेवारी या 3 दिवसात होणाऱ्या या स्पर्धेत 12 मुलांचे संघ, 5 मुलींचे संघ आणि 40 पेक्षा अधिक वयोगटातील 2 संघ मैदानात उतरणार आहेत. आणि खास गोष्ट म्हणजे यावर्षी गावातील महिलांनीही क्रिकेट खेळायची इच्छा व्यक्त केली आहे. यामुळेच ही स्पर्धा आज प्रचंड उत्सुकतेच्या शिखरावर पोहोचली आहे. कारण इथे कोण जिंकलं, कोण हरलं यापेक्षा एकच गोष्ट महत्वाची आहे, माझं गाव जिंकतंय. आणि जेव्हा माझं गाव जिंकतं तेव्हा सगळेच जिंकलेले असतात, सगळेच आनंदी असतात. म्हणूनच मित्रांनो, तुम्हीही नक्की या, या क्षणांचे साक्षीदार व्हा, माझं गाव जिंकताना पाहायला. धन्यवाद.